नमस्कार मित्रांनो. तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अनुष्काचा आगाऊपणा तिला चांगलाच नडलेला दिसतोय. अहिल्यादेवींनी तिची चांगली जिरवलेली दिसते. आता अनुष्काला फोन येतो आणि सांगण्यात येतं की तुमच्या ऑफिसवरती इन्कम टॅक्स वाल्यांची धाड पडली आहे. अनुष्का अहिल्या मॅडमकडे जाते आणि त्यांना म्हणते, तुम्हीच करताय ना हे सगळं. अहिल्या मॅडम म्हणतात की हो, तुला हे सगळं थांबवायचं असेल ना तर तू मान्य कर की तू चुकलेली आहेस आणि पारू बरोबर आहे. तू वेगळा अर्थ काढला. पारू जे काय करते ते तिच्या हितासाठी करते, हे सगळं काही तू मान्य कर. अनुष्काही आता अडून बसलेली असते आणि ती म्हणते की नाही, कुणाच्या दबावाखाली येऊन मी हे सगळं बोलणार नाहीये आणि कुणाला शरणही जाणार नाहीये. अहिल्यादेवींना खरं तर तिने दुखावलेलं असतं आणि म्हणून अहिल्यादेवी असं वागत असतात. ती म्हणालेली असते की पारू, तू ह्या घरामध्ये ही असली घरची कामं करून तुझं टॅलेंट वाया घालवते. बाहेर सगळ्या कंपनीज तुझी वाट बघताय. खूप साऱ्या संधी तुला आहे आणि तुझं करिअर चांगलं व्हावं म्हणून मी बोलते. तुझ्या करिअरकडे तू लक्ष दे. तुझ्यातलं टॅलेंट तू अशा गोष्टींमध्ये वाया घालवू नको आणि इथे अडकून पडू नको. आणि हो, किलो कंपनीची तू ब्रँड अँबॅसेडर आहे म्हणून ही कंपनी आज एवढी फायद्यात आहे. तू त्या कंपनीची ओळख आहे, चेहरा आहेस. तू यांना लकी आहे म्हणून यांची कंपनी एवढी पुढे जाते. तिने आता अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावरच बोट दाखवलेलं असतं. म्हणजे कंपनी पारूमुळे ओळखली जाते, अहिल्यादेवींमुळे नाही असं तिला म्हणायचं असतं. अहिल्यादेवींचे कष्ट हे सगळे वायाच जात आहेत असं तिला म्हणायचं असतं. पारूच ह्या घरासाठी आणि कंपनीसाठी लकी आहे असं ती म्हणत असते आणि म्हणूनच अहिल्यादेवींनी तिला धडा शिकवण्याचं ठरवलेलं असतं. तर मग बघूया आता कोण जिंकतंय, अहिल्यादेवी की अनुष्का. हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.